गौतमी पाटील. एखादा इव्हेंट असो किंवा भला मोठा प्रोग्राम, गौतमी पाटील यांचं नाव आलं की तुफान गर्दी होते, प्रमोशन होतं. पण याच गौतमी पाटील यांच्या सोबत ठेक्यावर थिरकल्याने चक्क भाजपचे एक विद्यमान आमदार साहेबांची आमदारकी धोक्यात आली आहे. मी बोलते आर्णी केळापूर विधानसभेचे भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्याबद्दल. जिल्ह्यात पूर आलाय, जनतेच्या कष्टाचा आणि स्वप्नांचा एकीकडे चुराडा झालेला असताना दुसरीकडे हेच धुर्वे साहेब दहीहंडी महोत्सवात बेभान होऊन डान्स करताय काय, गौतमी पाटील सोबत थिरकताय काय. आधीच बदलापूर प्रकरण, मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्याने महायुतीचा त्यातही भाजपची व्हायची तितकी नाचक्की कमी होती की काय. म्हणून आता धुर्वे साहेबांनी दाखवलेल्या या स्टंटबाजीने आर्णी केळापुरात सोडाच पण संपूर्ण राज्यात स्वतःच हसू करून घेतलंय. भाजपही या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतेय. फडणवीस साहेब आमदार साहेबांचं तिकीट कापून नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या विचारात आहे. नेमकं प्रकरण काय आहे? आर्णी केळापुरात दहीहंडी महोत्सवाचा कार्यक्रम धुर्वेंच्या अंगलट आलाय की काय? मतदारसंघात फडणवीस नेमक्या कोणत्या चेहऱ्यासाठी फिल्डिंग लावून आहेत त्याचाच हा आढावा. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं. निवडणुका आल्या म्हणून पब्लिकला खुश करून येणाऱ्या विधानसभेला मतपेटी गच्च भरण्यासाठी भाजपचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं असो की बदलापूरची घटना, अशा एकामागून एक घडलेल्या प्रकरणांनी आता त्यात आपली जिल्ह्याचा पुराचा तडाखा बसलेला असतानाही डॉक्टर साहेबांनी दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला. इतकंच नाही तर कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण म्हणून गौतमी पाटील यांना बोलवण्यात आलं. एवढ्यापर्यंत सगळं ठीक होतं, पण भर पावसात गौतमीताईंसोबत ठेका धरायचा मोह आमदार साहेबांना काही आवडला नाही. आमदार साहेब बेभान होऊन नाचत गेले. त्याचे व्हिडिओ क्लिप सुद्धा उभ्या महाराष्ट्रात व्हायरल झाले. कार्यक्रम घेणं हे चुकीचं नाहीच, पण जिल्ह्यातील प्रश्नांकडे कानाडोळा करत लोकप्रतिनिधी कसे असंवेदनशील आहेत असा मेसेज यातून राज्यात गेला. धुर्वे साहेब ज्या मतदारसंघातून येतात त्या आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातील त्यांचं तिकीटही त्यामुळे धोक्यात आलंय. तसा हा मतदारसंघ भाजप पुरस्कृतच, पण धुर्वे साहेबांना तिकीट दिलं तर उगाच विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळू शकतं हे सर्वांनाच ठाऊक आहे. यामुळे भाजप आर्णी केळापूर मधून भाकरी फिरवण्याचा विचार करतेय. यासाठी बरीच सगळी नावं सध्या पक्षश्रेष्ठींच्या समोर आहेत. संदीप धुर्वे यांच्या ऐवजी अन्य कोणाला तिकीट द्यायचं झाल्यास भाजपकडून डॉक्टर मनीष वाडिवे, रितेश परचाके, मोहन कनाके, अमोल मंगाम, नितीन मडावी अशी काही नावं सध्या सर्वात जास्त फ्रंटला आहेत. यापैकी नितीन मडावी हे वर्धा जिल्ह्यातून येत असल्याने बाहेरचा विरुद्ध आतला असा टॅग त्यांच्या समोर आहे. त्यात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांच्या नावाचा जोरदार विरोध असल्याने त्यांना तिकीट मिळणं सध्या तरी चांगलंच अवघड आहे. दुसरीकडे रितेश परचाके हे काँग्रेसमधून भाजपात आल्यानं त्यांच्या पक्षनिष्ठेचा मुद्दा त्यांना तिकीट वाटपाच्या स्पर्धेत टिकवून देणार नाहीये. मोहन कर्नाके म्हणावे तसे सक्षम व मजबूत उमेदवार नाहीत. याशिवाय त्यांचा जनसंपर्क सुद्धा तितकासा स्ट्रॉंग नाहीये. अशा वेळी सर्वसमावेश चेहरा, स्वच्छ चरित्र आणि हुशार शिकलेला उमेदवार म्हणून डॉक्टर मनीष वाडिवे यांचं तिकीट जवळपास कन्फर्म समजलं जात आहे. BAMS डॉक्टर असलेले मनीष वाडिवे यांनी फक्त वैद्यकीय नव्हे तर सर्वच क्षेत्रात आपलं नाव कमवलंय. उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे माजी वैद्यकीय अधिकारी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मनीष वाडिवे यांच्याकडे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. अनेक नवशिक्या मुलांनाही त्यांनी घडवलं आणि त्यांचं आयुष्य उज्ज्वल केलंय. आतापर्यंत कोणतेही राजकीय पद न घेता डॉक्टर मनीष वाडिवे यांनी जनतेच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघात ते चांगलेच प्रसिद्ध आहेत. डॉक्टर मनीष वाडिवे यांनाच विधानसभेसाठी उमेदवारी मिळेल याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत डॉक्टर मनीष वाडिवे यांचे चांगले संबंध आहेत. आतापर्यंतचे डॉक्टर मनीष वाडिवे यांचे कार्य बघता, मतदारसंघातील त्यांची प्रसिद्धी बघता फडणवीस आणि संघ दोघांकडूनही त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर मनीष वाडिवे हे उमेदवार असतील तर मतदारसंघातील किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पारवेकर गटाचा पाठिंबा सुद्धा त्यांना आरामात मिळण्याची शक्यता आहे. मतदारसंघातील मागील 2 निवडणुकींचा इतिहास बघितला तर त्यांच्या मागे अण्णासाहेब पारवेकरांचा हात आहे. त्याच उमेदवाराला जनतेची साथ आहे असं चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीचे वारे असताना आर्णी केळापूर विधानसभा मतदार पुन्हा एकदा काबीज करायचं असेल तर डॉक्टर मनीष वाडिवे यांच्याशिवाय पर्याय नाही असं स्थानिक नागरिक आणि जाणकारांचे मत आहे.
महाविकास आघाडीकडून यंदा माजी आमदार शिवाजीराव मोघे यांच्या सुपुत्राला म्हणजेच जितेंद्र मोघेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अशा वेळी नवख्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी नवखा उमेदवार देण्याची खेळी भाजप करू शकते. त्यामुळे यंदा भाजप धक्का तंत्र वापरून संदीप धुर्वे ऐवजी डॉक्टर मनीष वाडिवे यांना आमदार करू शकते. भाजपचा आजवरचा इतिहास बघितला तर अनेक ठिकाणी भाकरी फिरवणे आणि परिस्थिती बघून उमेदवार बदलणे हे करणं भाजपसाठी काही नवीन नाही. डॉक्टर मनीष वाडिवे यांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे. त्यामुळे जनतेला सुद्धा मनीष वाडिवे हा चेहरा आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करेल असा विश्वास वाटतोय. थोडक्यात आर्णी केळापूर विधानसभेच्या भाजपमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर चेहरा बदलणार पण डॉक्टर कायम राहणार असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. सध्या भाजपची परिस्थिती पाहता प्रत्येक उमेदवार हा जिंकणं ही भाजपसाठी मोठी कसरत असणार आहे. अशा वेळेस विद्यमान आमदारांची तिकीट कापताना त्यांच्यापेक्षा सरस उमेदवारीची ते निवड करतील यात दुमत नाही. बाकी तुम्ही कुणाच्या बरोबरही डान्स करा, ठेका धरा, पण ज्या जनतेने तुम्हाला विश्वासाने मत दिलं त्याच जनतेला ठेका धरायला लावू नका. एवढाच काय तो या सगळ्यांचा सारांश. बाकी तुम्हाला काय वाटतंय? आमदार संदीप धुर्वे यांच्या आमदारकीचा चान्स हुकणार का? देवेंद्र फडणवीस मास्टर स्ट्रोक खेळत डॉक्टर मनीष वाडिवे यांना आमदारकीची तिकीट देतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.